नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर. आता आहे पौर्णिमा. तर ती कोणती पौर्णिमा आहे? तर ती आहे आजचा आपला हा व्हिडिओ त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आहे. तर ही पौर्णिमा शुक्रवारी 2/1/2026 2 तारखेला संध्याकाळी 6:54 चालू झालेली आहे आणि शनिवारी 3/1/2026 या तारखेला दुपारी 3:33 पर्यंत पौर्णिमा संपणार आहे. त्यामुळे पौर्णिमा शनिवारी असल्यामुळे पौर्णिमेचा उपवास हा 3 जानेवारी शनिवारीच पकडावा आणि सत्यनारायण पूजा ही शनिवारीच 3 तारखेला प्रदोष काळात करावी. प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणाऱ्या श्री शाकंभरी देवीच्या प्रीत्यर्थे पौष मासातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी माहूरगडाची देवी श्री रेणुका देवी हिची रथयात्रा काढली जाते. या उत्सवामागील इतिहास आणि महत्त्व आपण बघूयात. पौष पौर्णिमा या तिथीला शाकंभरी पौर्णिमा साजरी करतात. तर एकदा महाभयंकर दुष्काळ पडला होता. अनेक वर्ष पाऊसच पडला नव्हता. तेव्हा प्रजेचे रक्षण करण्याकरता श्री शाकंभरी देवीने तिच्या अंगातून धान्य निर्माण केले आणि प्रजेला वाचवले. त्या प्रीत्यर्थे श्री शाकंभरी देवीचा उत्सव हा साजरा केला जातो. पौर्णिमेला देवीच्या नैवेद्यास न्यूनतम 60 आणि जास्तीत जास्त 108 भाज्या असतातच. भारतात सर्वत्र शाकंभरी पौर्णिमेचा कुलाचार केला जातो. या दिवशी श्री क्षेत्र माहूर येथे रेणुका देवीची थाटात रथयात्रा काढण्यात येते. या दिवशी आदिशक्ती रूपी धारणेचे तारक रूपातील लयकारी तत्व ब्रह्मांडात भ्रमण करत असते. हे तत्व जीवातील मन शक्ती रूपी धारणा जागृत करून त्याला जीवनातील विशिष्ट आध्यात्मिक ध्येयाचे स्मरण करून देते. ही पौर्णिमा प्राणशक्तीदायिनी असल्याने अनेक गंभीर व्याधींना या दिवशी तिलांजली दिली जाते. कारण या दिवशी लयकारी भावातील तारक शक्तिरूपी तत्व हे देहातील मूळ रजतमात्मक धारणेला नष्ट करते. पौष महिन्यातील शुक्ल अष्टमी पासून शाकंभरी नवरात्राची सुरुवात होते. यावेळी पौर्णिमा ही शुक्रवार आणि शनिवार हे 2 दिवस आलेली आहे. तर मेन पौर्णिमा म्हणजे जी पौर्णिमा सूर्याने बघितलेली असते तो दिवस ठराविक असतो असे म्हणतात. त्यामुळे शनिवारी पौर्णिमेचा दिवस आहे. या दिवशी शक्य असल्यास काही विशेष पूजन करावे. सकाळी स्नानादी कर्म आटोपून झाल्यानंतर श्रीयंत्राला श्रीसूक्त किंवा कोणत्याही देवी स्तोत्राने अभिषेक करून कुंकुमार्चन करावे. दिवसभरात कधीही केले तरी चालेल. पौर्णिमेचा दिवस हा चांगला असतो. एक काचेच्या भांड्यात शुद्ध जल, त्यामध्ये लवंग, वेलदोडे, दालचिनी, गुलाब पाणी, अत्तर, कापूर, हळदपूड, गुलाब किंवा सोनचाफ्याचे फूल टाकून द्रव्य सुगंधित करावे व त्या पाण्यात खालील मंत्र म्हणून हा मंत्र 108 वेळा म्हणावा आणि केसराने पिवळ्या केलेल्या अक्षदा त्यामध्ये वाहाव्यात. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः असा मंत्र म्हणत 108 वेळा मंत्र म्हणत त्या अक्षदा त्या पाण्यात वाहाव्यात व ते पाणी दिवसभरात घराच्या मुख्य उंबरठ्यावर थोडं थोडं शिंपडत राहावे व संध्याकाळी उरलेल्या जलाने श्रीयंत्राला अभिषेक करावा किंवा त्या जलाने श्रीयंत्राला स्नान घालून पुन्हा जागेवर स्थापित करावे. किमान 8 प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्याचा नैवेद्य कुलस्वामिनीला या पौर्णिमेच्या दिवशी दाखवावा. श्रीयंत्र नसेल तर घरातील कुलस्वामिनीच्या टाकांवर चांदीची प्रतिमा जर असेल तर त्यावर आपण ही सेवा करावी. पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरात श्रीसूक्त किंवा लक्ष्मी अष्टक 16 वेळा म्हणावे. पौर्णिमेच्या दिवशी सांजेच्या वेळेस दिवस माळवतीच्या वेळेस सत्यनारायण पूजन करावे. तर मित्रमैत्रिणींनो, अशी होती आपली त्रिपुरारी पौर्णिमेबद्दलची माहिती. हा व्हिडिओ जर आवडला असेल, माहिती आवडली असेल तर लाईक करा. मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.